नमस्कार मित्रमंडळींनो, आपण आपल्या नीचीच्या ग्रहांच्या सिरीजमधला पुढचा ग्रह बघूया. नीचीचा मंगळ त्रिक स्थानामधून म्हणजे षष्ठ अष्टम द्वादशामधून. षष्ठामध्ये नीचीचा मंगळ असेल म्हणजे षष्ठ स्थानामध्ये मंगळ नीचीचा कुठल्या राशीमध्ये होतो ते आधी बघूया. नीचीचा मंगळ म्हणजे कर्क राशीतला मंगळ. खरा तर हा कर्क राशीत म्हणजे मित्राच्या घरी आहे, पण कर्क राशी भावनात्मक रास आहे. चंद्राची असल्यामुळे कोमलता, शीतलता आणि आईचं प्रेम या राशीमध्ये आहे, कर्क राशीमध्ये. आणि मंगळ तिथे आल्यावर मंगळ हा काही प्रेमाचा ग्रह नाही, मंगळ हा रागाचा ग्रह आहे. त्यामुळे त्याची कुचंबणा होते तिथे, म्हणून तो तिथे नीचीचा होतो. असा नीचीचा मंगळ म्हणजे कर्क राशीमध्ये हा जर षष्ठात आला तर लग्न कुठलं असेल तर षष्ठात 4 आकडा म्हणजे सप्तमात 5 आकडा म्हणजे लग्न कुंभ आलं. तर कुंभ लग्नाच्या कुंडलीत षष्ठात हा नीचीचा मंगळ. हा मंगळ म्हणजे काय आहे तर मुळात एनर्जी आहे, ड्राईव्ह आहे माणसाच्या कुंडलीमधला. हा एनर्जीचा कारक ग्रह, कायम आव्हानं देणारा असा ग्रह षष्ठ स्थानामध्ये ते तर त्याचं कारक स्थान आहे खरं तर. त्यामुळे इथे रोगरीण रिपूचा नाश करणारा, पण तब्येतीने तुणुमुणू झाला ना तो नीचीचा असल्यामुळे. त्याची तब्येत चांगली नाही, तो बलवान नाही नीचीचा असल्यामुळे. आणि त्यामुळे माणसाचा स्वभाव चिडचिडा असतो, ज्याचा असा मंगळ असतो त्याचा. त्याला रक्ताचे, हे षष्ठ स्थान पचनाचं असल्यामुळे पोटाचे विकार असतात. यांच्यासाठी एक उपाय असा आहे की यांनी तांब्याच्या भांड्यात पाणी प्यावं आणि हनुमान चालिसा किंवा भीमरूपी रोज म्हणावं. दुसरं स्थान आहे अष्टमस्थान, जिथे नीचीचा मंगळ बघायचा. अष्टमस्थान हे सेक्स ड्राईव्हचं स्थान आहे. निसर्ग कुंडलीप्रमाणे ते वृश्चिक राशीचं म्हणजे मंगळाच्याच राशीचं स्थान आहे. वैवाहिक जीवनावर परिणाम करणारा हा नीचीचा मंगळ आहे. ताणतणाव, वाद, आरोग्यावर परिणाम होणारा हा एनर्जीचा कारक ग्रह आहे. ह्या एनर्जीचा तो चुकीचा वापर करतो नीचीचा झाला अष्टमात की. आणि मग त्यामुळे पोटाचे विकार, रक्तदाबाचे विकार आणि अपघात प्रवण असा हा मंगळ असल्यामुळे अपघाताचे पण चान्सेस दिसतात. आर्थिक चढउतार खूप आहेत, कारण अष्टमस्थान चढउताराचं स्थान आहे आणि विंडफॉल गेनचं आहे. त्याच्यामुळे अचानक चढउतार होणारे आर्थिक परिस्थितीत हे इथे परिणाम दिसतो. इथे पण तेच करा, तांब्याच्या भांड्यात पाणी प्या किंवा हनुमान चालिसा म्हणा. यानंतर नीचीचा मंगळ बघूया व्ययस्थानामध्ये. व्ययस्थानामध्ये नीचीचा म्हणजे व्ययस्थानामध्ये 4 आकड्यात असलेला मंगळ, त्यामुळे सिंह लग्नाची कुंडली. हा वैवाहिक जीवनामध्ये अतिशय त्रासाचा, गैरसमजाचा, मानसिक अशांतता असणारा हा चंद्राच्या राशीमध्ये नीचीचा होतो. त्यामुळे चंद्र जर तिथे असेल तर त्याचा नीचभंग होतो. पण व्ययातला चंद्र हा काही चांगला चंद्र नाही, चिडचिडा स्वभावाचा, अहंकार असणारा. म्हणून याच्यासाठी पण मंगळाचा हनुमान चालिसा मंगळाच्या वर उपाय म्हणून वाचावा किंवा भीमरूपी म्हणावं आणि थोडे शारीरिक व्यायाम करण्याची सवय लावून घ्यावी. एकूणच मंगळासारखा मस्क्युलिन ग्रह जेव्हा कुंडलीमध्ये निर्बली झाला ना, तेव्हा माणसाच्या कुंडलीमध्ये ड्राईव्ह नाही राहत पुढे जाऊन काही करण्याचा. त्याला जो एक प्रकारचा एन्थुझियाझम हवं ते इथे राहत नाही. बघा तुम्हाला कसं वाटतंय अभ्यास करायला. वेगळ्या प्रकारे ग्रहांचा अभ्यास करण्यात खूप मजा असते, ती अनुभवा. याच्या पुढचा ग्रह घेऊन मी येते. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या एपिसोडपर्यंत बाय बाय.